नमस्कार. महायुतीचे मावळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज आपल्या समोर उभी आहे. माझ्या समवेत असलेले सर्व ज्येष्ठ सदस्य, सर्व गुरुवर्य, मान्यवर, मी नावं घेत नाही, दिलगिरी व्यक्त करते. खरं तर मी अण्णाबरोबर जांभूळमध्ये सुद्धा होते. महिला भगिनींनी अतिशय उत्साहाने प्रेमाने स्वागत केलं. इथं सुद्धा ब्राह्मणवाडीमध्ये अगदी तुमच्या प्रवेशद्वारापासून या मंदिरापर्यंत दुतर्फा महिला संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय प्रेमाने अण्णाचं स्वागत केलं. अण्णा, महिला भगिनींनी तर भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी उभे राहून तुझं स्वागत केलं, पण तुझ्या लाडक्या भाच्यानी जास्त तुझं स्वागत केलं. हे मामावरचं प्रेम आहे. जिथं मामा म्हणजे मामा कामाचा आहे, त्याच्यामुळे लग्न लागून भाच्या तिने सांगितलं, पण आमच्या लग्नाची पॉलिसी मामा आहे. सासरी जाईपर्यंत हा मामा तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. तुमची सगळी जबाबदारी अण्णांनी घेतलेली आहे. खरं तर इतकं अफाट प्रेम क्वचितच एखाद्याच्या वाट्याला येतं आणि हे प्रेम आपण भरभरून अण्णाला दिलेलं आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी पाहिलं, प्रचार सभेच्या शेवटच्या फेरीच्या निमित्ताने मी उपस्थित होते. अफाट गर्दी अण्णाच्या भोवती होती. आया बहिणी, हे भावंड, युवक सगळेजण मोठ्या उत्साहाने अण्णाचं स्वागत करत होते. त्यावेळेस अण्णा आमदार नव्हता. अण्णा हा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यामध्ये काम करत होता, पण एका कार्यकर्त्याला तुम्ही दिलेलं प्रेम आणि अण्णांनी विधिमंडळामध्ये मांडलेले मावळचे प्रश्न तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. यामध्ये आदरणीय अजितदादा यांनी अर्थमंत्री म्हणून अण्णाला जवळजवळ 4,500 कोटीचा निधी दिला. मला वाटतं या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी आणणारा हा एकमेव आमदार असेल. इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी अण्णांनी आपल्या मावळ तालुक्यासाठी आणलेला आहे. महायुती सरकारने अनेक योजना आणल्या. या योजना वाड्या, वस्त्या आणि पाड्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अण्णांनी आणि सारिका वहिनींनी घेतली आणि तुम्ही देखील सगळ्या मायमाऊलींनी, बांधवांनी भरभरून साथ दिली. आपली लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी असेल, पिंक रिक्षा योजना असेल, बचत गटांचं अनुदान असेल, अन्नपूर्णा योजना असेल, युवकांचा प्रशिक्षण भत्ता असेल, त्याचबरोबर रोजगार निर्मिती असेल आणि याबरोबर युवकांना मिळालेला रोजगार असेल, शेतकऱ्यांची झालेली वीज माफी असेल, या सगळ्या माध्यमातून खरं तर आपल्याला फार आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे. महिला भगिनींना मला विचारायचंय, किती महिला भगिनींना आपल्या लाडकी बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा झाले? जर आम्हाला हात वर करून सांगा बरं. माझे पत्रकार बांधव आहे तिथे, इतका सुंदर फोटो, आमच्या फेट्यामधल्या महिला भगिनींचा फोटो घ्या बरं, किती सुंदर दिसतात बघा फेट्यात. जर हात वरती करा. जवळजवळ 100% सगळ्यांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळालेला आहे. म्हणजे सख्या भावानी सुद्धा भाऊबीजेची, दिवाळीची ओवळणी देताना मागं पुढे पाहिलं असेल, पण या लाडक्या बहिणींना महायुती सरकार, आदरणीय अजितदादा आणि सुनील अण्णांच्या माध्यमातून 7,500 रुपये खात्यामध्ये जमा झाले. ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सबल या महिला भगिनी झालेल्या आहेत. शेतकऱ्यांची वीज माफी झालेली आहे. ज्यांचं 70, 80, 90 हजार वीज बिलं येत होती, त्यांची आता 0 वीज बिलं आहेत. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. महायुती सरकारने या महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आणि सांगितलंय, पुन्हा एकदा तुम्ही महायुती सरकारला राज्यामध्ये संधी दिली तर जो 1,500चा तुम्हाला दर महिन्याला हप्ता मिळतो तो 2,100 रुपये केला जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला जर 2,100 रुपये महिन्याला हवे असतील तर तुम्हाला अण्णाला मतदान करावं लागतं आणि अण्णाला मतदान केलं तर ते महायुतीला जाईल आणि मग आपल्याला दर महिन्याला 2,100 रुपये मिळणार आहेत. त्याच्यामुळं या योजना तात्पुरत्या नाहीयेत. महाराष्ट्रातल्या 4,60,00,000 या महिला मतदार आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या या महायुती सरकारच्या बाजूने. त्याचा मला अभिमान वाटतो, कारण आमच्या महिलांमध्ये एक मातृत्व असतं, एक नेतृत्व असतं, एक दातृत्व असतं. ही महिला भगिनी स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करत असते. अण्णा बोलत असताना मी माझ्या महिला भगिनींच्या चेहऱ्याचे भाव पाहिले. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं आणि या महिला भगिनींचा भाव होता, आमचं लेकरू एकटं पडलंय, पण या लेकराला आम्ही एकटं सोडणार नाही. ही मावळची जनता हे अण्णा बरोबर आहे, हा महिला भगिनींचा शब्द आहे. जिथं जिथं मातृशक्ती आणि हे मातृत्व उभं राहतं, तिथं तिथं विजयाची पताका दिमागात डोलते आणि हे आपण 23 तारखेच्या निकालामध्ये दाखवून देताल याची मला मनापासून खात्री वाटते. मी फार वेळ घेत नाही, पुढे मला रांजणगावला सभेला जायचंय, पण मी हे सांगायला आले, मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरते. माझ्या आयोगाच्या दिवाणी न्यायालय चालवते. या न्यायालयामध्ये मी आतापर्यंत 33,000 केसेस स्वतः सोडवलेले आहेत. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रेप होऊ दे, गँगरेप होऊ दे, मर्डर होऊ दे, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडू दे, महिलांच्या बाबत अश्लील भाषेमध्ये कोणी शिवीगाळ करत असेल, अपमान करत असेल
तर माझ्या आयोगाच्या वतीनं त्याची दखल घेतली जाते. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातात आणि त्या कारवाईचा पाठपुरावा केला जातो. मला सांगायचंय, मी अण्णा मावळच्या कोथुर्णीची घटना घडली होती. त्या कोथुर्णीच्या घटनेतल्या आरोपीला सुद्धा आयोगाच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक दिला. तू देखील त्या ठिकाणी होता, पण त्याचा पाठपुरावा केला आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र साधू संतांची भूमी असलेला महाराष्ट्र. कोल्हापूरच्या गोची गावामध्ये एक घटना घडली. 2.5 वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा आम्ही आयोगाच्या माध्यमातून सुनावू. अनेक ठिकाणी अशा घटना घडतात, त्यावेळेस आयोग म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतो. 2 दिवसापूर्वी जी24 तासच्या पत्रकार चैत्राली राजापूरकर यांनी राज्य महिला आयोगाकडे एक तक्रार दाखल केली. मला आश्चर्य वाटलं. या मावळ मधल्या प्रचाराच्या दरम्यान अण्णाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार बापू बेगडे यांच्या प्रचाराचं चित्रीकरण करत त्या महिला भगिनींनी केलं, जी महिला पत्रकारिता होती. पण बापू बेगडेंनी आणि त्यांच्या समर्थकांनी, मग त्याच्यामध्ये किशोर बेगडे असेल, संदीप बेगडे असेल, यांनी त्या महिला भगिनीला शिवीगाळ केली आणि सांगितलं फक्त अण्णाचीच बाईट घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुला जीव मारू. हे चालेल का मावळमध्ये? याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी याचा जाहीर निषेध करते. या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. खबरदार महिला भगिनीने जर कोणी शिवीगाळ केली, अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये जर विधान केलं तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि केली देखील. या 4 जणांवरती लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे. मी स्वतः आमच्या पॉच्या आयजी यांना पत्र लिहून सांगितले तातडीने कारवाई करा आणि अहवाल मला सादर करा. पुढे ग्रामीणचे अधीक्षक यांना देखील पत्र काल पाठवले आणि सांगितले कारवाई करून आम्हाला त्याची अहवाल सादर करा. मला या गावामध्ये सुद्धा आवर्जून सांगायचंय, इथं यापूर्वी जे विरोधक प्रचाराला आले, ठीक आहे, तुम्ही प्रचार करा. प्रचाराची भाषा ही वैचारिक पातळीवरती असली पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. महिलांच्या बाबत जर कोणी अपमान करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. त्याचं उत्तर तर आपण या निवडणुकीच्या निमित्तानं देऊच. पण वर्षातही आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहे. खास मला अण्णांनी सांगितलं आणि तुमच्यासाठी मी या गावामध्ये आलेले आहे. कोणीही दहशतीला घाबरायचं नाही, गुंडागिरीला घाबरायचं नाही. भयमुक्त महाराष्ट्र, भयमुक्त मावळ हे आपलं खऱ्या अर्थानं विधान आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. म्हणून अशा पद्धतीने जर तुम्हाला कोणी अश्लील अश्लाघ्य विधानं करत असेल, तशा पद्धतीचं वर्तन करत असेल, कोणी भीती दाखवत असेल, तर माझ्या राज्य महिला आयोगाला आपण तक्रार नोंद करा. त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली जाईल. ही हमी मी तुम्हाला द्यायला आले, हा विश्वास मी या नात्याने तुम्हाला द्यायला आले. त्याच्यामुळे या येणाऱ्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्यातला माणूस द्यायचा. बरोबर ना? आपला माणूस, आपला क्रमांक. त्याच्यामुळे 1 क्रमांकावरचं घड्याळाचं बटन दाबून 20 तारखेला आपल्याला अण्णाचं चिन्ह घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी आपल्याला अण्णाला निवडून द्यायचंय. मला अण्णाला या मातृशक्तीच्या निमित्तानं मनापासून विश्वास द्यायचाय. अण्णा, ही भावंड सगळी तुझ्या बरोबर आहेतच, पण आमच्या महिला भगिनींचं खरं तर 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलेला बाळाला जन्म देताना आम्ही महिला बाळणपणाच्या कळा सहन करतो का? त्या बाळाला नवी सृष्टी निर्माण करण्यासाठी एक सृजनता आमच्यामध्ये असते. आमच्या गर्भाचा रंग लाल आहे, तो आमच्या प्रामाणिकपणाचा आहे, तो आमच्या सृजनतेचा आहे, तो आमच्या संघर्षाचा आहे. आणि म्हणून अण्णा, या संकटाच्या संघर्षाच्या काळात ही मातृशक्ती तुझ्या बरोबर आहे आणि ही मातृशक्ती कायम तुझ्या बरोबर राहील. हा विश्वास या निमित्तानं तुला देते. पुन्हा एकदा मला विश्वास आहे, आपण मावळची जनता अण्णाला लाखोच्या मताधिक्याने निवडून देतात. शेवटी माणसामध्ये काम करणारा हा सर्वसामान्य माणूस 23 तारखेला गुलाल उधळण्यासाठी तुम्ही मला जरूर आमंत्रित करताल. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण अण्णाचं मनापासून अभिनंदन करू. 23 तारखेच्या निकालासाठी मी अण्णा मनापासून शुभेच्छा देते आणि हा निकाल या ब्राह्मणवाडीच्या जनतेने आत्ताच दाखवून दिलेला आहे, त्याबद्दलही तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. इतक्या उत्साहामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिला. महाराष्ट्रामध्ये मी गेले महिनाभर फिरते, पण असा उत्साह मी कुठं पाहिला नाही जो ब्राह्मणवाडीत पाहिला आणि तो मला मावळमध्ये सगळीकडे पाहायला मिळतोय. पुढे एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि 20 तारखेला क्रमांक 1 नंबरचा माणूस. धन्यवाद.